चिंता करू नका, भगवंताचं चिंतन करा। यायचं माहित नाही आणि जायचंही माहित नाही, जो आला आहे तो जाणार, मग तो राजा असो वा रंग म्हणून भगवंताचं चिंतन केलं पाहिजे। भगवंताचं चिंतन केलं तर सुख समृद्धी पद प्रतिष्ठा प्राप्त होते, असं अंबडनाथ संस्थानचे मठाधिकारी स्वामी अरुणानाथ गिरीजी महाराज यांनी वेरूळ येथील नाथ आश्रमात सुरू असलेल्या संगीतमय नवनाथ कथेच्या काल्याच्या कीर्तनात केलाय। यावेळी संत जनार्दन स्वामी आश्रमचे मठाधिपती स्वामी शांतिगिरीजी महाराज, दत्ताश्रम टाकाश्रमचे मठाधिपती विद्या वामदेव तीर्थ स्वामी, दिव्यानंद स्वामी महाराज, अन्नपूर्णा कैलाश आश्रमचे मठाधिपती अभयानंद स्वामी महाराज, नितीनप्पा महाराज परभणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कालाहंडी सेवा सालाबाद प्रमाण बंडूपंत गणपतराव सन्नानसे व सूर्यकांत नारायण सन्नानसे यांनी स्वीकारली होती। यावेळी एकनाथ कथेच्या सांगते प्रसंगी छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यातील हजारो भाविकांची उपस्थिती होती। गाथा नवनाथाची मालिकेतील कलाकारांची देखील यावेळी उपस्थिती होती। हरिभक्त परम पूजनीय सद्गुरू अक्काताई महाराज नाथ आश्रम श्री क्षेत्र वेरूळ आयोजित संगीत नवनाथ कथा कार्यक्रमात शनिवारी संध्याकाळी 7 वाजता सोनी मराठी वाहिनीवरील गाथा नवनाथाची मालिकेतील मच्छिंद्रनाथांची भूमिका साकारणारे अभिनेते जयेश शेवलकर आणि जालिंदर नाथाची भूमिका साकारणारे अभिनेते वासुदेव मदने यांची प्रमुख उपस्थिती होती। श्री क्षेत्र वेरूळच्या पावनभूमीत कथा प्रवक्ते स्वामी अरुणानाथगिरी महाराजांच्या नवनाथ कथांचा हजारो नाथभक्तांसोबत आनंद घेता आला याचं समाधान वाटतं, अशी भावना यावेळी कलाकारांनी व्यक्त केली।